स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित जो निधी आहे तो आता सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत एक GR आपल्याकडे आलेला आहे। तर चला मग आता आपण पाहूया की या GR मध्ये कशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। तर येथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता प्रस्तावना। तर या प्रस्तावनेमध्ये अशा काही प्रकारची माहिती आहे सुरुवातीच्या 3 ओळीत की कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत ते त्यांना किती हेक्टरसाठी किती निधी देण्यात येण्याची मान्यता देण्यात आलेली आहे, अर्थसहाय्य देण्यात येण्याची मान्यता दिलेली आहे ते दिलेलं आहे। तर त्याच्यानंतर आता आपण येथून वाचूया हे जे महत्त्वाचं आहे ते। तर तुम्ही पाहू शकता यासाठी कापूस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यासाठी रुपये 1548 कोटी 34 लाख व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख असा एकूण 4154 कोटी 68 लाख इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किती अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे एकूण ते तुम्ही इथे पाहू शकता। तर याची देण्यात आलेली मान्यता त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याचा शासन निर्णय जो आहे तो देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। तर सन 2024च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन 2024-25 मध्ये रुपये 4154 कोटी 68 लाख इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत म्हणजेच 2516 कोटी 80 लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। तर त्या अनुसरून म्हणजे त्याच्यावरूनच तर 2516 कोटी 80 लाख निधी दिनांक 3 सप्टेंबर 2024 म्हणजेच आजच्या शासन निर्णय वितरित केला आहे। तर हा जो निधी आहे उर्वरित निधी म्हणजेच त्या अनुसरून जो निधी उर्वरित आहे तो या दिनांका दिवशी शासन निर्णयान्वये वितरित केलेला आहे। तर वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। तर आता आपण पाहूया ही मान्यता दिलेली आहे त्याच्यावरून शासन कशा प्रकारचे निर्णय घेत आहे। तर शासन निर्णय अशा काही प्रकारे आहे। सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये 1593 कोटी 99 लाख निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर हा निधी आता जो कृषी पुणे आहे आयुक्तालय यांच्याकडे हा संकल्पीय वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर परिच्छेद 1 मध्ये नमूना केल्यानुसार सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्त निधी पुढील लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पीय करण्यात आलेला आहे। तर आता येथे दिलेला आहे कशा प्रकारे हा अर्थसहाय्य येथे वितरित केलेला आहे तर करण्यात येणार आहे अशा काही प्रकारची माहिती येथे आहे। तर या शासन निर्णयान्वये वितरित उपरोक्त निधीचे कोषागारातून आहरण व वितरण याचं जे या निधीचं जे आहरण व वितरण आहे ते कशा प्रकारे होणार आहे याचं नियंत्रण जे आहे ते कोणत्या अधिकाऱ्याकडे दिलेले आहे याविषयीची माहिती आहे। याचा स्तर कशा प्रकारे असणार आहे या प्रकारची माहिती या रकान्यात दिलेली आहे। तर इथे तुम्ही स्तर पाहू शकता या वितरणाचा आयुक्तालय स्तर आहे। तर त्याच्यानंतर याच्यावर नियंत्रण कोणता अधिकारी ठेवणार आहे तर ते आहे आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे। तर त्याच्यानंतर आहार व संवितरण अधिकार कोणाकडे असणार आहे, अधिकारी कोण असणार आहे तर त्याचा अधिकारी असणार आहे सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे। तर हा त्याचा आहरण व संवितरण अधिकारी असणार आहे। तर या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र शेतकरी असेल त्याच्या अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा। तर याचा वापर जो आहे तो पात्र शेतकरी जो असणार आहे त्याच्याकरिताच वापर करण्यात यावा, दुसरा कशासाठी नाही। जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील म्हणजेच जसजसे अनेक जे शेतकरी आहेत ते पात्र यासाठी ठरतील तसतसा हा निधी जो आहे तो टप्प्याटप्प्याने जे कोषागार असणार आहे तेथून आहारित केला जावा म्हणजे घेतला जावा आणि त्याच्यानंतरच शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला जावा जेणेकरून हा निधी जो आहे तो इकडे कोषागाराबाहेर वाया जाणार नाही। तर संदर्भ क्रमांक 6 येथील दिनांक 3 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयान्वये वितरित निधीचा विनियोग विचारात घेऊनच आवश्यकतेनुसार या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या
निधीचे आहरण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी। तर जशा प्रकारे आजचा शासन निर्णय आहे तशाच प्रकारे जो निधी शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या निधीचं आहरण जे आहे ते करण्याकरिता दक्षता घेण्यात यावी अशा काही प्रकारच्या येथे सूचना शासन निर्णय आलेला आहे या अधिकाऱ्यांसाठी। तर निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे। तर जी काही उपयोगिता लागेल त्यांची शासन प्रमाणपत्र जे आहे ते सादर करण्यात यावं। तर सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ आहे की ज्याच्यानुसार हा शासन निर्णय घेतलेला आहे त्याची माहिती येथे दिलेली आहे आणि तो कधी घेतलेला आहे तर त्याच्यानंतर पाहूया दिनांक 12 सप्टेंबर 2024 नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर हा शासन निर्णय येथे निर्गमित करण्यात येत आहे की जे उर्वरित जे अर्थसहाय्य आहे ते शेतकऱ्यांना जे 2023च्या खरीप हंगामामधील उर्वरित जे निधी आहे तो आता 2024-25 मध्ये वितरित करण्यात यावा। तर अशा काही प्रकारचा शासन निर्णय येथे निर्गमित झालेला आहे। तर हा शासन निर्णय याची PDF जी आहे ते आपण या अधिकृत वेबसाईटहून डाउनलोड केलेली आहे, ती तुम्ही देखील PDF डाउनलोड करू शकता। तर अशी होती याबद्दलची माहिती, या अनुदानाबद्दलची माहिती। तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।